नमस्कार, मी ज्ञानेश चव्हाण, शिक्षक समन्वय संघाचा समन्वयक आहे। आज आंदोलनाचा 28वा दिवस आहे। तुम्ही बघू शकता आपले शिक्षक बांधव आजही 28व्या दिवशी या ठिकाणी मैदानावर झटून आहे, तटून आहे। कुठल्याही परिस्थितीत आम्ही माघार घेतली नाही। परंतु बांधवांनो, या ठिकाणी कोविड-19च्या नावाखाली प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला उठाण्याच्या धमक्या दिल्या आहेत, नोटीस आल्या आहेत। जर का या ठिकाणी तुम्ही उठले नाही तर तुमच्यावर लाठीचार्ज या ठिकाणी आम्हाला करावं लागेल, अशा पद्धतीच्या धमक्या प्रशासनाच्या माध्यमातून मिळाल्या। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत हे शिक्षक उठण्यास तयार नाही। तुम्ही बघू शकता पोलीस प्रशासनाने खूप मोठा बंदोबस्त लावला आहे आणि लवकरात लवकर जर या ठिकाणी आपण उठले नाही तर तुमच्यावर आदेश सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून दबाव या ठिकाणी या आंदोलनावर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। खरंच लोकशाहीच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। तुम्ही बघू शकता प्रशासनाने कशा पद्धतीने नोटीस आल्यात आणि नोटीस देऊन या ठिकाणी प्रशासन हे आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत। हे समन्वयक आहे सगळे आणि आता प्रशासन नोटीस देऊन, धमक्या देऊन या ठिकाणी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। खरं तर या सरकारला हा प्रश्न सोडवता येत नाही आहेत। असे हजारो प्रश्न आहे या महाराष्ट्र राज्यामधील। शेतकऱ्याचे असेल, शिक्षकाचे असेल, संगणक परिचारक असेल, हे सर्व बांधव या ठिकाणी न्याय मागण्यासाठी बसले असताना हे प्रश्न सोडवण्याचे सोडून हे प्रश्न हाणून पाडण्यासाठी सरकार अशा पद्धतीचं प्रशासनाच्या माध्यमातून दबाव तंत्र करत आहेत। परंतु शिक्षक समन्वय संघ जे काय मावळे आहेत आज मैदानावर, ते मावळे सर्व या ठिकाणी बसले आहेत। कुठल्याही परिस्थितीत उठणार नाहीत। काठ्याही खायचं काम पडलं तर प्रसंगी खाऊ, परंतु मैदान सोडणार नाही, असा निर्धार या सर्व शिक्षक बांधवांनी घेतला आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी आता मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त काठ्या घेऊन, लाठ्या घेऊन आमच्याकडे येत आहेत। या महाराष्ट्राला हा सर्व प्रकार दाखवण्यासाठी खरं तर आता लाईव्ह आलो आहोत। अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे। स्वतःच्या न्याय मागण्यासाठी गेल्या 27 जानेवारीपासून शिक्षक समन्वय संघ 29 जानेवारीपासून लढतो आहे, संघर्ष करतो आहे। परंतु या अंधाऱ्या आणि बहिऱ्या सरकारला आमचा आवाज पोहोचला नाही। अनेक वेळा त्यांच्यासोबत वाटाघाटी झाल्या, परंतु कुठल्याही परिस्थितीत शिक्षक समन्वय संघ तडजोड करायला तयार नाही। जोपर्यंत निर्णय नाही, शासन आदेश नाही, तोपर्यंत माघार नाही आहे। हा जो काही निर्धार या समन्वय संघाच्या व्यासपीठाने घेतला आहे, त्या निर्धारावर आम्ही आजही ठाम आहोत। परंतु कुठेतरी दबावतंत्राचा वापर आज शासन करत आहे आणि या महाराष्ट्रातील हा जो वंचित घटक आहे, या महिला आहेत, हे गोरगरीब शिक्षक आहेत, या शिक्षकांना लाठ्या घालवण्याचं काम आता हे प्रशासन थोड्याच वेळात करणार आहे। हे सर्व चित्र थेट मुंबई येथील आझाद मैदानावर आपल्या समोर दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहोत। खरंच फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं हे सरकार आहे, पुरोगामी महाराष्ट्राला शोभणार आहे सरकार आहे असं आम्ही मानत होतो, अशी अपेक्षा होती। परंतु खरंच हे सरकार फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचं आहे का, असा प्रश्न आता या ठिकाणी पडत आहेत। अतिशय दुर्दैवी अशी बाब आज या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून घडत आहेत। लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचा न्याय हक्कासाठी बसलो आहोत। 28 दिवस झाले या मैदानावर बसलो आहोत, परंतु हे सरकार, इंडियाच्या काटेचं सरकार, आम्हाला न्याय देण्यासाठी असमर्थ ठरलं आहे। या महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांना मी विनंती करेल की खरंच या सरकारकडून, हा विकास आघाडीचं सरकार या सरकारला मानलं जातं, 3 पक्षाचं सरकार आहे, खूप आशा होत्या, परंतु हे सरकार न्याय देण्याच्या भूमिकेत नाही आहे। यांना जर खरंच
आमची दया असती, आमचा आवाज यांच्यापर्यंत पोहोचला असता तर निश्चित या सरकारने आम्हाला न्याय दिला असता, आमच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या. या ठिकाणी म्हणून मला नेहमी सांगायचं होतं की अरे आपण जर हजाराच्या संख्येने जर इथं उपस्थित राहिलो असतो तर ही आज वेळ आपली आलं. कारण ज्या वेळेस मॉप आपला 10-10 हजाराचा होता त्यावेळेस कधी आपल्याला इथून हाकलून लावायचा प्रयत्न केला नाही. पण ज्या वेळेस आपली संख्या आज कमी झाली ना, म्हणून हे इथं आपल्याला आज हाकलून लावण्यास सुद्धा काय करत आहे. त्यांनी सज्ज केलेली फौज नक्की 4 ऑक्टोबर आज होणार आहे. पण इथले समन्वय समितीचे सदस्य आणि लढवय शिक्षक अजिबात आझाद मैदान सोडणार नाही. अरे कुणासाठी चाललंय हे 60,000 शिक्षकाच्या अनुदानासाठी चाललेलं आहे. हे आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी चाललंय. परंतु तरी सुद्धा मला अजून सांगायचंय की अरे एकत्र या, एकत्र आलं तर कोणी आपलं काही वाकडं करू शकत नाही. आज आपली संख्या नाही म्हणून आता पुन्हा हाकलून लावलं जात आहे. आणि हाकलून लावणं हे फक्त तुम्ही पलकुटे धोरण स्वीकारलं, तुम्ही सगळे निघून गेले. तुम्ही जर इथं थांबले असते तर आज सगळा प्रश्न हा मार्गी लागला असता. म्हणून अजूनही मला हात जोडून विनंती करायची, अरे एकत्र या. अजूनही काही झालं नाही, हे आंदोलन शेवटच्या क्षणात आहे. नक्कीच या ठिकाणी आपल्याला यश मिळेल. म्हणून हात जोडून विनंती, आपण लवकर परत मुंबई आझाद मैदान गाठा, तेव्हाच आपल्याला अनुदान मिळेल. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आझाद मैदान, आझाद मैदान आणि आझाद मैदान. धन्यवाद सर. बघू शकता सुराशे सरांनी अतिशय आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडल्यात. आणि हे बघा, हे समन्वयक आहेत आणि आताई गवळी यांना नोटीस मिळाली आहे. अशा प्रकारे नोटिसा देऊन हे आंदोलन दडपण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे नोटीस दिली आहेत. या सर्व समन्वयकांना नोटीस दिली आहेत आणि नोटीस देऊन हे आंदोलन दडपण्याचं काम हे सरकार खरं तर करत आहेत. आपल्यासोबत समन्वयक ज्ञानेश्वर शेळके आहे. सर, तुम्हाला आंदोलन दडपण्यासाठी सरकारने नोटीस दिली, काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राला? महाराष्ट्रामध्ये खरं तर लोकशाही उरलीच नाही, संपलेली लोकशाही. आणि जर का महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाने त्याच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही तर मग या आझाद मैदानाचा उपयोग काय? चालतं ना. जर त्याने त्याच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही जर आझाद मैदानावर सर्वसामान्य माणसाने त्याच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही तर मग त्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या मागण्यासाठी पूर्ण करण्यासाठी काय करायचं, दुसरा पर्याय काय? कारण 20 वर्षापासून विना वेतनाचं काम करणारी लोक जर महाराष्ट्रामध्ये असतील, शिक्षकांसाठी असतील, गुरुजनांसाठी असतील, तर यासाठी या शिक्षकांसारखी दयनीय अवस्था महाराष्ट्रामध्ये कोणाची नाही. आणि यामध्ये मायबाप सरकार तर त्याकडे दुर्लक्ष करत असेल. आणि जर सर्वसामान्य शिक्षक त्यांच्या मागण्यासाठी लढत असताना त्यांना जर कायद्याच्या त्यांना नोटिसा देत असेल तर त्याच्यासाठी दुर्दैवी कुठली घटना नाही. आणि त्या घटनांनी आणि माझे सर्व महाराष्ट्र शिक्षक बांधव जाहीर निषेध करतो. धन्यवाद सर. बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी नोटीस देऊन त्या शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन दडपण्याचं काम हे सरकार करत आहेत. अतिशय दुर्दैव आहे या महाराष्ट्राला, या पुरोगामी महाराष्ट्राला लाजीरवाणी अशी बाब या ठिकाणी घडत आहेत. लोकशाहीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी अशा पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलन करणं गुन्हा जर असेल तर खरंच हा गुन्हा आमच्या शिक्षक समन्वय संघाने केला आहे. या ठिकाणी जे काय आमचे समन्वयक आहे, मुख्य समन्वयक आहे, ते आयोजक आहे राहुलजी कांबळे सर यांनी खरं तर या आंदोलनाची परवानगी घेतली होती. आज यांना नोटीस मिळाली. अतिशय दुर्दैवी बाब आहे. या महाराष्ट्राला न शोधणारी बाब ही खरं तर आहेत. सर, अतिशय लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही गेल्या 28 दिवसापासून आंदोलन करतात आणि आज तुम्हाला ही तिसरी नोटीस दिली प्रशासनाने. हे आंदोलन दडपण्याचं काम हे सरकार करत आहेत. सर, काय सांगाल तुम्ही? तर आपल्या सर्व न्याय हक्कासाठी भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या लोकशाही मार्गाने
महाराष्ट्रातील आपला विनाअनुदानित बांधव हा गेली 29 दिवसापासून आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करत आहे. आतापर्यंत शिक्षक समन्वय संघातील प्रत्येक सदस्याने अथवा समन्वयकाने शासनाला किंवा प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास गेला नाही, परंतु केवळ कोविड-19च्या नावाखाली या महाराष्ट्रातील गेली 20 वर्ष काम करणाऱ्या विनाअनुदानित बांधवांना आझाद मैदानात कसे उठून लावायचे यासाठी प्रशासन आणि शासन यांनी संगनमत मिळून ही चाल खेळलेली आहे हे तरी एक स्पष्टपणे होत आहे. मी तुम्हाला आपल्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो, मित्रांनो, कदाचित आज महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानित बांधव जर या आझाद मैदानावरती उपलब्ध असतात तर या 29 वर्ष आपल्याला आंदोलन करण्याची वेळच आली नसती, तर त्यापूर्वीच आपल्याला 100% अनुदानाचा निर्णय किंवा जे काही आपापल्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या आपण पदरामध्ये पाडून घेत असत्या. पण मला काही गोष्टीची खंतही वाटते की काही आपले सहकारी फक्त घरात बसूनच व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती घेऊन आपलं त्या प्रतिक्रिया देतात आणि मजाक बघत बसतात. या गोष्टी मला खरंच खूप वाईट वाटतंय. आतापर्यंत पोलीस प्रशासनापासून सकाळपासून 3 वेळेस गुन्हे नोंद झाल्याबाबतच्या अथवा त्या ठिकाणी उपलब्ध असलेले जे मुख्य कार्यकारी अधिकारी, जे दंडाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याबाबत त्यांनी नोटीशी बजावण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, तुमचा या मैदानामध्ये असलेल्या सहकारी बांधवांच्या पाठबळामुळे आम्हाला निश्चितच पाठबळ मिळतंय. शेवटी निर्णय अटळ आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत निर्णय घेतल्याशिवाय हे आझाद मैदानाला सोडणारच नाही. भले तुम्ही घरीही राहा, काही हरकत नाही, परंतु एकदा शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सर्व समन्वयकांनी घेतलेला निर्णय की जो आपल्याला निर्णय मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील, हेच मी तुम्हाला सर्व शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मित्रांनो, सध्या गुन्हे नोंद झालेले आहेत. कदाचित पोलीस प्रशासनामार्फत आजही लाठीचार्ज करण्याबाबत किंवा आंदोलन उधळून लावण्याबाबत त्यांच्याकडे सध्याच्याला कार्यवाही सुरू आहे. परंतु ते काहीतरी आपल्या माध्यमातून काही चूक घडते का या चुकीची ते वाट बघत आहे. मित्रांनो, मला खरंच सांगतोय की या ठिकाणी मला तुमची आज खूप गरज आहे. आज शक्य होत नसेल काही हरकत नाही, उद्या शक्य होत काही हरकत नाही, पण सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील तमाम विनाअनुदानित बांधवांनी, ते आपले बांधव असतील किंवा भगिनी असतील, या सर्वांनी मुंबईकडे यावे ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. जेणेकरून आपला प्रश्न आपणच सोडवू या उक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. गुन्हे कितीही नोंद होऊ द्या, कितीही कोर्टाच्या चक्रा माराव्या लागू द्या, काही हरकत नाही. आम्ही त्यासाठी खंबीर आहोत. तर त्याला तुमच्या मानसिक पाठबळाची गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही मैदानात असलेली उपस्थिती गरजेची आहे. धन्यवाद. आताच आपल्यासोबत राहुल कांबळे होते, समन्वयक. यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कारण त्या गुन्ह्याची पर्वा न करता तरी सुद्धा त्यांनी आवाहन केलं आहे की जर हा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचा असेल तर येत्या सोमवारपर्यंत आपण मोठ्या संख्येने आझाद मैदान गाठावं असं आवाहन राहुल कांबळे यांनी केलं आहे. बांधवांनो, तुमच्यासाठी खरं तर यांनी स्वतःच्या सर्व समन्वयकांनी आपला जीव पणाला लावला आहे, स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतलेत. पण तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टीची खरंच काही गंभीरता वाटत नसेल तर विनंती करतोय की सोमवार मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आझाद मैदान गाठावं. पोलीस प्रशासन या ठिकाणी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. या पेंडलच्या बाजूला संगणक परिचारचे जे काही बांधव आहे मोठ्या संख्येनं बसले आहेत, त्यांचंही आंदोलन या ठिकाणी दडपण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून घडत आहे. विनंती करतोय बांधवांनो, आज खरंच खूप अपेक्षा होती, खूप मोठ्या संख्येने आपले बांधव उपस्थित राहील अशी अपेक्षा होती, परंतु बरेचसे बांधव आपले निघून गेले आहेत. त्या मावळ्यांसोबत आपल्या या महिला भगिनीसोबत आपण आंदोलन चालवण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु आता हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासन करत आहेत. अतिशय दुर्दैवी अशी बाब आहेत आणि ही महाराष्ट्राला खरंच न शोभणारी बाब आहे. बघा,
हे सर्व समन्वयक या ठिकाणी नोटीसचं वाचन करतायत. तशा पद्धतीने यांना नोटिसा दिल्या, गुन्हे दाखल केलेत आणि या सगळ्या गोष्टी आपल्या अंगावर घेऊन हे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार या सर्व समन्वयकांनी घेतलेला आहे. आंदोलन बंद होणार नाही, आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार. गेले 28 दिवस आम्ही आंदोलन चालू ठेवलंय. 28 दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय. कुठल्याही परिस्थितीत आम्ही आंदोलन माघारणार नाही अशी भूमिका या सर्व समन्वयकांनी घेतली आहे. त्यामुळं बांधवांनो, कुठल्याही परिस्थितीत आंदोलन माघारलं नाही, आम्ही घेणार नाही आहोत. आपण मोठ्या संख्येने सोमवारी निघावं अशी अपेक्षा व्यक्त करतो, विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. महाराष्ट्राला पुन्हा एकदा विनंती करतोय की लोकशाही खरंच या सरकारने जिवंत ठेवली का, हा प्रश्न आता आमच्या सर्व